अधिकार दिला तो म्हणजे असा की आमच्यावर झालेल्या कोणत्याही अन्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला न्यायपालिकेकडे न्याय मागायला जाता येतो। मग असं असताना आमच्या आदेशामध्ये तुम्हाला कुठेही न्यायालयामध्ये जाता येणार नाही अशी सूचना वजा धमकी दिल्यासारखं तुम्ही त्याच्यामध्ये नमूद कसं काय करू शकता, हा मला शासनाला सवाल विचारायचा आहे। अनेक आमचे कोविड योद्धे ज्या वेळेला त्या जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे जायचे, त्यांना विनवण्या करायचे, सांगायचे की बाबा आम्हाला का काढता, त्यावेळेला ते म्हणायचे तुम्हाला जाता येत नाही, तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही, तुम्हाला कुठेही दाद मागता येणार नाही, तुमच्या ऑर्डरवर तसं लिहिलेलं आहे। मला राज्य शासनाला एक सुचवायचं आहे की शासन हे संविधानाला अनुसरून चालतं। राज्य शासनाने घेतलेले कोणतेही निर्णय, राज्य शासनाने बनवलेले कोणतेही कायदे हे संविधानाच्या कसोटीवर सुप्रीम कोर्टामध्ये तपासले जातात आणि ते कायदे जर सुप्रीम कोर्टामध्ये संविधानाच्या कसोटीवर तपासल्यानंतर जर ते वैध ठरत नसतील तर सुप्रीम कोर्ट ते कायदे अवैध ठरवतं आणि ते कायदे रद्द करतं। ही भूमिका शासनाला माहीत आहे आणि त्याच संविधानाच्या आधारे चालणारे एक राज्य शासन, त्या राज्य शासनात चालणारा एक आरोग्य विभाग, त्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालणारे एक राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्याच्या सोबत चालणारे एक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग अभियान, अशा प्रकारच्या विविध अभियानातून तुम्ही आम्हाला केवळ एक ऑर्डर जी कोणी दिली आहे आरोग्य संचालकाने, त्या आरोग्य संचालकाने दिलेल्या आदेशामध्ये जर तुम्ही आम्हाला न्यायालयात जाता येत नाही